दर्शक ने एक बार कैच लिया तो हाथ ऊपर कर दीजिए, या छोड़ दिया? नहीं, लग तो रहा है ये दिमाग की बत्ती जला रहा है, छोड़ दिया वहां से कैच को। मैं आपके लिए 100 रुपए का इनाम अब नहीं मिलेगा, छोड़ दिया आपने कैच। नहीं, वो तो कह रहा है ले लिया उन्होंने कैच। वापस खेल बनेगा, एक बड़ा शॉट निकला, ओ खुद के निकाला, लेकिन को सीधा खेला गया मिड ऑन पर, खिलाड़ी पीछे वहां पर है, इसका मतलब बैकअप भी ठीक ठाक निकला, 1 रन निकला और 1 रन के साथ टीम का स्कोर मात्र पहुंचा 6 रन पर मैदान में। हमारे साथ मकरन जुड़ चुके, मकरन लाड, जो कि आपका हार्दिक स्वागत। टेनिस एट डॉन डॉट के माध्यम से आपको ये मुकाबले दिखाए जा रहे हैं, वो हमारा जो कि प्रथमेश परब और उनका साथीदार, उनको भी हमारा प्यार भरा नमस्कार मैदान पर। और दर्शक जानते हैं कि मुकाबला कांटे की टक्कर का मैदान पर। फुल टॉस गेंद सीधा खेला, सिर्फ छाप लगेगी, मोहर लगेगी मैदान पर चौबे की। गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, 4 रन के लिए। एक बहुत बढ़िया खेल, बहुत बढ़िया मुकाबला। ऑफिशियल संपर्क जुड़ चुका है इस मैदान पर, जो कि बैटिंग एंड पर सम्मानित दीपक धुरी सर, और बैटिंग बॉलिंग एंड पर जो कि इस वक्त उमेश मांजरेकर सर, काफी साल का तजुर्बा अनुभव दोनों खिलाड़ियों को, दोनों अंपायरों को, उन्होंने बहुत साल बैटिंग की है, खासकर बॉलिंग भी की है, आज मैदान पर इस वक्त काम संभालते हुए। ऑन साइड पर इस बार ठीक ठाक नहीं लगी गेंद, खिलाड़ी थोड़ी सी दूर है, वहां से गेंद को रोका जाएगा, लेकिन रोक नहीं सकते वहां पर दूर मैदान पर। बल्ले पर जल्दी आकर ऊपर लगी, स्टिकर के आसपास गेंद लगी, हवा में काफी क्षण लगी, वहां पर मौजूद थी। वहां पर कुछ दर्शकों ने बिल्कुल गर्दन हल्की सी बाहर निकाली, देखा वहां से कि गेंद अंदर जा रही है, अन्यथा वहां पर भी उस कैच को लेकर 100 रुपए का नकद पुरस्कार आपको मिल जाता मैदान पर। आज भरपूर प्राइजेस है, शाम में लगभग 4 बिल्कुल प्राइजेस है, जहां पर आपको बहुत कुछ मिलेगा, स्मार्ट वॉच से लेकर ईयरफोन तक मिलेगा। इस समय पर क्या मिलेगा? इस समय पर मैच मिलेगा देखने को मैदान पर, अच्छी बॉल मैदान पर, गेंद निकली, विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं, टीम का स्कोर पहुंचा मात्र 12 रन पर, कोई नुकसान नहीं। आकाश स्ट्राइक पर है अभी तक, आकाश अच्छी बैटिंग, लगभग 5 गेंदे, एक सिक्सर, एक चौवा उस बैटिंग में शामिल मैदान पर। फुल टॉस गेंद, शायद मौका था मैदान पर बड़े शॉट को जाने का। गेंद बिल्कुल तेज आई और अचानक सब कुछ एकदम से अचानक हो गया। शायद बल्लेबाज भी थोड़ा सा हैरान हो गया कि अचानक फुल टॉस, इसलिए शायद जब तक समझ पाते, बिल्कुल कुछ कर पाते, तब तक बल्ला घूम चुका, गेंद निकल चुकी थी विकेट कीपर के हाथ में। एक और समाप्त हो चुका है, टॉस पहले जीता इस मैच में, इस मुकाबले में, जो कि कुंडकेश्वर पैकेज टीम ने गेंदबाजी करने का निर्णय जो कि लिया गया मैदान पर। बंडा स्पोर्ट मसूरी टीम इस समय पर बैटिंग कर रही है, एक और मात्र 12 पर, कोई नुकसान नहीं। अक्षय गावड़े के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, माहौल बहुत बड़ा है, बिल्कुल दिलचस्प मुकाबला। अक्षय 5 ओवरों का मुकाबला, और जिस तरह से माहौल बन रहा है मैदान पर, मंगेश जो कि स्ट्राइक पर रहेगा मैच में। तारीफ करनी पड़ेगी इस वक्त इस टीम की, क्या टॉस जीतकर कितना विश्वास दिखाया कि हम सामने वालों को 40 से पहले रोक सकते हैं मैदान पर, लेकिन अभी तक वो बात सच हुई नहीं मैदान में। हमारे तीसरे अंपायर की भूमिका में अल्मेडा सर, अमरोज जो कि सर, आपका भी स्वागत इस मैच के दरमियान दोपहर के समय पर। लेकिन माहौल बढ़ाइए, माहौल कितना बढ़ाइए। ओ इस बार कवर बाउंड्री पर खिलाड़ी है यहां पर, और सीधे हाथ में जा रही गेंद, और खिलाड़ी उस कैच को, आपका पहला विकेट निकला, टीम का स्कोर 12 पर 1 मैदान पर। ऐसे जो बिल्कुल पतले दिखते लेकिन मारते बहुत ज्यादा मैदान पर, कुछ उस तरह का खिलाड़ी है ये। पैकेज बिल्कुल छोटा,
लेकिन धमाका ये बहुत बड़ा करेगा, इतनी मतलब देख रहे अंपायर को, बिल्कुल आप पूछ रहे क्या वहां पर है, बिल्कुल अंपायर ने कहा दोस्त खिलाड़ी अभी तक सीमा रेखा पर तैनात हुई, फील्डिंग फैल चुकी है। ओ बल्ले पर लगी, स्लिप में खिलाड़ी है, हालांकि बैकअप ठीक ठाक निकला, एक रन निकला, थ्रो बहुत सुंदर निकला, हालांकि थ्रो वहां पर पॉइंट खिलाड़ी की तरफ निकला, जो उनका करीबी दोस्त था उनके हाथ में थ्रो निकला, एक रन निकला, और एक रन के साथ टीम का स्कोर पहुंचा। टॉस हारकर पहले बैटिंग कर रही है बंडा स्पोर्ट मसूरा, जो कि 13 रन पर एक विकेट नुकसान के बाद, काम बिल्कुल अच्छा, काम बिल्कुल मकरन भी बहुत सुंदर कर रहा है, एक बेहतरीन स्कोरिंग मैदान पर। वापस कर मैदान में चलेगा, बिल्कुल अच्छा माहौल हमारे कमेंट्री कक्षा में सामान्य उत्तम जी, उनके साथ बिल्कुल प्रदीप देवलकर जो कि मैन फ्रॉम देवली से, मराठी की बुलंद आवाज, लगभग बहुत साल से यहाँ पर आ चुके, एक बेहतरीन कमेंट्री मराठी में। फुल टॉस गेंद, फिर से फुल टॉस गेंद, एक ही खिलाड़ी को दूसरी बार फुल टॉस, बिल्कुल दोनों बार लॉस हो गई है, बिल्कुल चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट, वो बता रहे वहां से कि अचानक जो फुल टॉस आती है ना, तो उनके जो मन में होता है वो होता नहीं कभी। फुल टॉस गेंदे अमूमन जब सर से माहौल बन चुका है, ये गेंदों को बाहर मारना था मैदान में, लेकिन उतनी बल्ले पर गेंद लगी नहीं वहां पर, बिल्कुल उतनी क्या कितनी भी नहीं लगी। थोड़ा सा दबाव नौशा के बल्लेबाज ने कह दिया, वहां से इशारा कर दिया बल्ला उठाकर कि डरी में शाम रंगीन हो गया, आज बल्लेबाजी करिए, मुकाबला ऑन है ये। ओ बिल्कुल बाहर निकली गेंद, ऑफ टर्म के ज्यादा कर दे बाहर, गति के साथ बिल्कुल थोड़ा सा मिश्रण करने का जो प्रयास था, कंट्रोल कर न सके इस गेंद को, वाइड बॉल का इशारा निकला अंपायर का, और वाइड के साथ टीम का स्कोर मतलब मैदान में पहुंचा इस समय पर 14 रन पर। सामान्य प्रवीण साहेब सावंत, आपलं सुद्धा आगमन परिसरामध्ये तुम्हाला तुमचं स्वागत आम्ही करतोय प्रवीण साहेब, पुन्हा एकदा इस बार कॅच लिया प्रवीण साहेब, पहिल्याशी तुम्ही आलात त्यानंतर आमचे लहान मुलं बरेच या मंचावरून उतरली होती खाली, कारण तुमच्या येण्याची एंट्री तशी होती साहेब, आज सुद्धा पुन्हा तुम्ही येतात त्याबद्दल धन्यवाद, आपला वेळात वेळ करून आमच्या स्पर्धेसाठी खास आपण उपस्थित राहतात त्याबद्दल आम्ही तुमचे वापस मैदान पर खेल चलेगा, इस मैदान पर टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान के बाद खेल पहुंचा 14 रन पर, और प्रवीण सर के आने की खुशी वहां पर देखे, क्या वहां पर सफलता मैदान पर, नया बल्लेबाज पहुंच चुका, सेट खिलाड़ी आउट मैदान पर। मध्ये आमचे सामान्य सर प्रदीप देऊलकर यांच्यातर्फे सुद्धा आमच्या शब्द सुमानाने स्वागत तुमचं केलं आहे सर या स्पर्धेबद्दल। तो चलिए वापस खेल में लेके चलते हैं, विकेट निकल चुके दो मैदान पर, खेल बनता हुआ, ओ हो उड़ाया सीमा रेखा से पार, 6 रन के लिए। हो जाएगी, लेकिन इस मैदान पर नहीं, इस मैदान पर सभी तरफ हमारे दर्शक बैठ चुके हैं, और लाइनमैन जो काम कर रहे हैं ना, उस काम के बारे में किसी को कुछ पूछना ही नहीं है, बाकी सब कुछ अलबेल, सब कुछ ठीक ठाक मैदान पर इस समय पर। और हमारे करीबी दोस्तों का पर जागरूक, जो कि देखिए यहाँ पर और एक काम करते हुए बेहतरीन कार्य, आज कल के दिन पर लगातार 3 दिन स्कोरिंग भी की, मकरन के ना होने के बाद उन्होंने सब कुछ विश्वास अपने आप पर, जिम्मेदारी भी उठाई इस प्रतियोगिता की भी, और खासकर यहाँ पर स्कोरिंग की भी, आज एक और एक काम करते हुए बहुत सुंदर मुकाबला, बड़ा शॉट निकला, जो बिल्कुल वार्तालाप हुआ था कमेंट्री कक्षा में, जहां से बात हुई थी कि 30 से पहले रोका जाएगा शायद, तो वहां से एक बड़ा शॉट निकल चुका है, दबाव बन चुका है, 20 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर।
कि कुछ पल के बाद वही गेंद वापस आ चुके हैं। धन्यवाद लाइनमैन, आपका धन्यवाद, तो बिल्कुल शुक्रिया अदा करते हैं हम यहां से भी। शब्द जितने भी हमारे पास थे उन तमाम शब्दों के साथ हम आपका धन्यवाद व्यक्त करते हैं, क्योंकि मुश्किल था लेकिन मुश्किल को आपने पल भर में आसान कर दिया, और आसान बल्लेबाज ने भी कर दिया एक बड़ा शॉट लगाकर इस मैच में मैदान पर। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। थँक्यू डीजे। परिसर आमच्या स्टेजवर आमचे सन्मान्य प्रवीण सावंत आलेले आहेत। प्रवीण सावंत देवगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। प्रवीण सावंतचा सत्कार केला होता सन्मान्य शेखर पराडकर यांच्या शुभ हस्ते। प्रवीण साहेब, आपला सत्कार केला जातोय शेखर पराडकर यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा। आमच्या सर्व सभासद जे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत प्रवीण साहेब यांचा सत्कार केला जातोय। टोटल स्कोर 26। साहेब धन्यवाद आपलं। चलिए वापस खेल में लेके चलते मैदान पर, मुकाबला ऑन है। ये 2 ओवर का खेल समाप्त हो। 14 माफ कीजिए 13 रन प्रति ओवर, 26 पर पहुंचा टीम का स्कोर। वापस वही मोर्चे पर गेंद है अंडा मैदान पर, बिल्कुल अपने निजी कोटे का अंतिम ओवर लेकर। ऑन साइड पर मिड विकेट पर, क्या टाइमिंग है ये, क्या ताकत है ये। खेल निकली मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। थैंक यू। प्रतीक ने भी अपना काम कर दिया। 7 रन 2 गेंदों पर बना लिए मैदान पर। अच्छा क्रिकेट, हल्के हाथ से गेंद को बिल्कुल पुश किया, वापस सिंगल निकला। टाइमिंग उतना अच्छा था ना कि गेंद तो बहुत तेजी के साथ निकली। थोड़ी सी गफलत हुई और उसी गफलत का फायदा मैदान पर मिलता हुआ। वहां पर बता रहे मैदान पर क्या कर दिया अपने, स्ट्राइक बदल दी मैदान पर। स्ट्राइक किसी के हाथ में उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि सामने वालों ने बिल्कुल तय कर लिया। 34 पर पहुंचा टीम का स्कोर। अभी भी मैदान में खेल बचा हुआ कुल मिलाकर इसके बाद 2 ओवर का माहौल बहुत बढ़िया, बहुत बढ़िया माहौल बंड्या स्पोर्ट जो कि इस वक्त मैदान पर अच्छा क्रिकेट, वहां पर अच्छी गेंदबाजी मैदान पर इस मैच के दरमियान। रन नहीं वहां पर, डॉट गेंद निकले, डॉट गेंद के साथ वो थोड़ा सा दबाव महसूस करते हुए बल्लेबाज मैदान पर। देखिए डॉट गेंद, एक डॉट गेंद निकलने के बाद गेंदबाज के जो हौसले होते हैं ना वो हमेशा बुलंद रहते हैं, और वही कुछ कर दिया मैदान पर। देखिए बंड्या स्पोर्ट मरुसरा टीम की अगर बात बताएं तो गेंदबाजी में, बल्लेबाजी में अच्छा काम कर रही मैदान पर। और फिर से इस बार खींचा हुआ शॉट ऑन सेट पर, बिल्कुल लॉन्ग ऑन से बनकर पहला रन बहुत तेज निकला, और थोड़ी सी खराब फील्ड निकली। दूसरा जो बैकअप था वैसे वहां पर फिसल गया, फिसला हुआ वापस उठ सकता है, लेकिन गेंद ने अपना काम कर दिया मैदान पर। गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। 4 रन 38 पर पहुंचा टीम का स्कोर। एक आक्रामक, एक बहुत बढ़िया मुकाबला। देखिए कम किसी को आज तोला ही नहीं जाएगा। ऑफ टर्म के बाद कट मारने का प्रयास किया, लाइन से बिल्कुल चूके वहां सर। विकेट कीपर ने हल्का सा अपील किया, विकेट कीपर ने अपील किया, इसलिए अंडा ने भी बिल्कुल हाथ ऊपर कर दिया और विश्वास जताने का प्रयास करके न्यायपालिका ने कह दिया कि ये गेंद उनसे बहुत दूर थी मैदान पर। देखिए लगातार ये 4था दिन न्यायपालिका, हम हमेशा कहते हैं भाई न्याय करेगी, और न्यायपालिका की अगर बात बताई जाए तो आप सभी जानते हैं इसके बारे में कि बेहतरीन अनुभव अंपायरों का, काफी साल का तजुर्बा। ये पहले खुद बल्लेबाज गेंदबाज रह चुके हैं और अब क्रिकेट को छोड़ना नहीं चाहते, इसलिए अंपायरिंग की भूमिका में भी ये काम कर रहे हैं मैदान में।
और इस बार सीधा खेला, लॉन्ग ऑफ खिलाड़ी है वहां पर, हाथ में जा रही गेंद, विकेट निकला। सेट खिलाड़ी जो कि अब लग रहा था आक्रामक बैटिंग देखने को मिल ही जाएगी, उसी समय पर विकेट निकला। 3 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा, प्रतीक लौटा मैदान पर। प्रतीक ने अपने निजी टोटल में बनाए इस समय पर, जबकि 13 रन, एक सिक्सर, एक चौवा शामिल, और समाप्त हुआ तीसरा। 3 ओवर के बाद टोटल स्कोर बना 38 रन पर, 38 रन पर 3 विकेट नुकसान के बाद। पहले बैटिंग कर रही है टॉस हार के इस पर बंडा स्पोर्ट्स मसूरा टीम इस मुकाबले में। माहौल खूबसूरत है, बिल्कुल अच्छा माहौल। मैदान पर नया बल्लेबाज पहुंच चुका है, संजय बांधकर मैदान पर। यह भी आक्रामक खिलाड़ी, विस्फोटक खिलाड़ी है। क्या बैटिंग इस समय पर आसान जो हो रही दिख रही है आपको, क्या होगा भी? और भी ऑन साइड पर शॉर्ट आर्म पुल, 6 रन के लिए मैदान पर। ये खिलाड़ी जो स्ट्राइक पर अभी भी मौजूद है मैदान पर, सौरभ मैदान में। सौरभ मलेकर, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे मलेकर, जो कि सौरभ इस वक्त मैदान पर स्ट्राइक पर मैच में। फिर से ओहो हो उड़ाया, 6 रन के लिए मैदान पर। 50 रन जबकि मैदान में पूरे हो चुके हैं। तोड़फोड़ बैटिंग मैदान पर, आने वाली गेंदबाज के ऊपर, जो कि शिवदास आज पूरा फायदा उठाया मैदान पर। शिवदास के बारे में अगर बताया जाए तो ये भी एक बिल्कुल किफायती गेंदबाज है, काफी नकीतुली बॉलिंग कर सकते, काबिलियत है इनके पास। लेकिन आज जो गेयर बदला सौरभ ने, वो काबिल तारीफ मैदान पर। देखिए पॉइंट का खिलाड़ी कमर पर हाथ, विटोबा की पोजीशन, और कुछ कर भी नहीं सकता क्योंकि गेंदें मिड विकेट से जा रही है। स्लिप का खिलाड़ी सर पर हाथ, वो भी कुछ कर नहीं सकता क्योंकि प्रेशर अब बन चुका है। लेकिन लेग स्लिप का खिलाड़ी वो भी कमर पर हाथ। आज 3 खिलाड़ी जो बिल्कुल विकेट के पीछे। ओ शॉर्ट टर्म पुल करने का प्रयास किया, खुद गेंदबाज, मुश्किल है ये, मुश्किल है ये कैच। कैच तो मुश्किल होगा क्योंकि देखिए काफी दूर है गेंद। 2 रन वहां पर बन चुके, और 2 रन के साथ टीम का स्कोर भी पहुंचा 52 रन पर। अभी तक अगर देखा जाए, इस इनिंग की बात बताई जाए, तो एक खिलाड़ी ने 4 छक्के लगाए सौरभ ने, जिसमें से एक छक्का मंगेश ने, मतलब 5 छक्के। मंगेश तो आउट हो चुका है वहां पर, प्रतीक ने एक छक्का लगाया, टोटल 6 छक्के यहां पर लगे। मतलब आक्रामक मैदान पर बैटिंग रवैया अपनाते हुए बल्लेबाज। ओह लाइन, लाइन देखिए, ऑफ स्टंप के ही बाहर रखा, गति के साथ बिल्कुल बैठ गए। टप्पा खाते ही गेंद ने वो काटा बदला, थोड़ी सी गेंद घूमी वहां पर। लेग ब्रेक गेंद थी और वो बाहर की तरफ निकल चुकी गेंद, अंदर की तरफ बिल्कुल आई नहीं वहां से। और अंपायर का बिल्कुल मानना था कि उनके बारे में अगर बात बताए बल्लेबाज की, तो उनके खेलने के लायक थी गेंद, उनके पास थी, उन्होंने छोड़ा वाइट के लिए। लेकिन डॉट गेंद का वो दबाव मैदान पर, और इस बार फिर से सीधा खिलाड़ी के झोली में, और अंडा ने उस कैच को छोड़ा। लॉन्ग ऑन खिलाड़ी जो कि अंडा था वहां पर, ग्राउंड फील्डिंग थोड़ी सी खराब मैदान पर, और उसी खराब फील्डिंग पर अंडा ने कैच भी छोड़ा। सौरभ का जो सेट था खिलाड़ी, और उस सेट खिलाड़ी को एक जीवनदान मिल चुका है, और टीम का स्कोर पहुंचा 53 रन पर इस मैच में। पॉइंट खिलाड़ी, स्लिप खिलाड़ी, लेग स्लिप खिलाड़ी, कवर खिलाड़ी, सिर्फ हाथ बिल्कुल देख रहे कि कब उनके पास गेंद पहुंचेगी इस मैच में। ये देखिए अब कवर का खिलाड़ी, कवर पॉइंट का सीधे हाथ में पहुंची गेंद, काफी देर का इंतजार रहा इस गेंद को लेने के लिए, और वो सफलता मिल चुकी है मैदान पर। एक विकेट और निकला, 4 विकेट नुकसान के बाद 53 पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। मकरंद लाल जानकारी सब कुछ दे रहा हमें।
पहुंच चुका मैदान पर कनिष्ठ तेंदुलकर, जो कि इस वक्त मैदान पर आखिरी 6 गेंदें किस तरह से रहेगी मैदान पर, गेंदबाजी के मोर्चे पर कौन रहेगा। प्रसाद तेजम मैदान पर, लगभग कम उम्र का लड़का, आज के कम उम्र का लड़का उसे कह भी नहीं सकते। मुझे अन्ना भी इस टीम में 50 साल की उम्र है, लेकिन मैं मुझे पहले मैच में देखा क्या बैटिंग प्रदीप सर की इन्होंने, बिल्कुल उम्र का कोई सवाल ही नहीं पैदा होता। आप कितने उम्र के, आपका जो बिल्कुल टैलेंट है वो दिखाई दे रहा है। ओह, गति देखिए बहुत सुंदर, चेंज ऑफ पेस, थोड़ा सा गेंद को बिल्कुल पीछे खींचा, ऑफ स्टंप के दूर से, शरीर के दूर से ऑनसेट पर मारने का सौरभ ने प्रयास किया, सौरभ बिल्कुल फेल हो गया मैदान पर। डॉट गेंद निकली, 5 गेंदें इस खेल में बची इस मुकाबले में। 6 छक्के 2 चौके मैदान पर। ओ, चेंज ऑफ पेस फिर से, तीसरी बार ये फुल टॉस सौरभ को चुकी आज मैदान में। क्या वहां पर बॉलिंग मैदान पर अंतिम कुछ घड़ी के बाद बताई जाए, इस समय पर जो गेंदबाजी कर रहा है मैदान में प्रसाद, थोड़ा सा सामने वालों के लिए मुश्किल खड़ी करता हुआ मैदान पर। जो बैटिंग टीम करे बंडा स्पोर्ट मसूरा इस समय पर, और कुणकेश्वर पैकेज ये बॉलिंग कर रही है मैदान पर टीम। और फिर से बीट किया, फिर से बीट किया, फिर से बीट किया वहां पर। डॉट गेंदों का वो दबाव, वो प्रेशर, वो सब कुछ बया कर रहा है मैदान पर। 3 गेंदें लगातार डॉट, दबाव अपने आप में वापस। ओ, चौथी भी गेंद डॉट, रनआउट का मौका। ओ, स्ट्राइक पर रनआउट था मौका, स्ट्राइक पर ही था मौका, रनआउट होगा खिलाड़ी। 4 गेंदें लगातार डॉट डाली गई, लग रहा था ये टोटल 60-65 की तरफ चल पाएगा, लेकिन आइन मौके पर 4 गेंदें डॉट, यहां पर दबाव बना। तारीफ करनी प्रसाद की पड़ेगी, युवा है और क्या शानदार, क्या शानदार बॉलिंग मैदान पर। नया बल्लेबाज पहुंच चुका है मैदान पर, नॉस्टैक एंड पर 4 गेंदें डॉट निकले इस ओवर की। कुछ अलग अलग करने का प्रयास, वाइड बॉल। देखिए जो कर रहे थे ना वो अभी तक सही था। एक बॉल निकला जो वाइड के रूप में, टीम का स्कोर मैदान पर थोड़ा चल के निकला, 54 रन पर मैदान पर। क्या एक शॉट 60 की तरफ चलेगा दौर मैदान में। ओ, हवा में गेंद, शायद नहीं, कैच तो नहीं हो गया, 2 रन आराम से मिल सकते हैं। शायद तीसरे के लिए कॉल होना चाहिए, लेकिन 2 ही रन मिलेंगे। अन्ना बहुत तेज है, लेकिन नॉन स्ट्राइक का खिलाड़ी ये क्या कर रहे हैं, शायद जरूरत नहीं थी अन्ना को थ्रो करते स्ट्राइक पर, तब भी आउट थे, लेकिन अपने आप में निशाना। देखिए काफी साल ये कंटिन्यू से नहीं खेले, इसलिए शायद एक प्रैक्टिस हो भी जाए, कुछ इस तरह से अन्ना ने किया मैदान पर, निशाना लगा, बिल्कुल गिल्लियां भी कर दी, विकेट निकला और एक मैदान पर 67 पर पहुंचा टीम का स्कोर। आखिरी गेंद इनिंग समाप्ति की, अभी तक 5 गेंदे, एक विकेट, और इस समय पर मतलब एक विकेट वो कैच आउट के रूप में, वो रनआउट के रूप में दूसरा विकेट, और मात्र खर्च किए कितने रन, खर्च किए मात्र टोटल इस समय पर 3 रन। आपके ये दोनों ही रनआउट हो चुके इस ओवर में, कोई विकेट अभी तक जो लड़के को नहीं मिला है प्रसाद को, लेकिन प्रसाद विकेट की कोई अहमियत नहीं इस मैदान पर। आप अगर इस कम ओवर के मुकाबले में ज्यादा गेंदे डॉट डलते ना, तो विकेट के बराबर है ये बॉल। अमरीश सावंत जो कि स्ट्राइक एंड पर जाएगा, स्ट्राइक एंड पर, जो कि वो भी नया खिलाड़ी मैदान पर। अच्छी बॉल, बिल्कुल सटीक जड़ में गेंद, और लेग स्लिप पर बहुत सुंदर फील्डिंग मैदान पर। एक रन वैसे ही बनेगा, एक रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 65 रन पर इस मैच में। टॉस पहले जीता, इस समय पर अगर आप बताइए तो 57, 57 पर पहुंचा टीम का मैदान पर स्कोर। मुकाबले में बचा कुणकेश्वर पैकेज टीम ने टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया। बैटिंग के लिए बंडा स्पोर्ट जो कि मसूरी टीम को बल्लेबाजी करने का पहले दावत दी गई, उसको स्वीकारा। 57 रन बने मैदान पर, और 58 रनों का लक्ष्य रखा सामने, जिससे पीछे इस मैच में
मच्छी व्यावसायिक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। रवींद्रजी कोलगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। प्रसिद्ध मच्छी व्यावसायिक प्रसादजी कांदळगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत या मैदानावरती आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती। हॅलो, पुढील सामना असेल दोन्ही पराभूत संघांमध्ये हा सामना असेल। श्री गणेश वाडा विपक्ष दीप मंदिर तांबर्डे या पुढील सामना असेल। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 तारस्पोर्ट्स तारामुंबरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025। आपण जो सामना पाहतोय दोन विजयी संघांमध्ये हा सामना चालला आहे। अर्थात सलग दुसरा विजय कुठचा संघ संपादन करतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। यानंतर दोन पराभूत संघांमध्ये लढत होईल। दीप मंदिर तांबर्डे विपक्ष श्री गणेश वाडा। दोन्ही कर्णधारांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे। टॉस की बॉस मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। धन्यवाद। जाऊया मैदानावरती। कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध बंड्या स्पोर्ट्स मसुरे मालवण अशी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। विजय 58 धावांचं लक्ष्य आहे कुणकेश्वर पॅकर्स टीम समोर। सलामीची जोडी मैदानात मिस्टर अण्णा चव्हाण आणि शिवदास साईम हे दोन बॅटर दिसतील। ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल अलंकार मुनगेकर। आजच्या दिवसातील तिसरी लढत इथे पाहायला भेटेल। कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध बंड्या स्पोर्ट्स मसुरे। कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। निर्धारित 5 ओव्हरमध्ये 57 धावा वरती रोखलंय कुणकेश्वर पॅकर्सने। विजय 58 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय कुणकेश्वर पॅकर्स या टीमला। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। अण्णा चव्हाण शिवदास साईम दोन बॅटर दिसतील। ओव्हर क्रमांक 1 मिस्टर अलंकार राऊंड विकेट मारा करतोय। पंचांकडून गाड घेतोय इथे अण्णा चव्हाण। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाची पाहणी करतोय अण्णा चव्हाण। अण्णा चव्हाणचा विचार केला तर एक मोठा खेळाडू देवगड परिसरातील भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय। चांगला चेंडू स्विंग अँड मिस। पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं अण्णाला, परंतु चेंडू बीट झालाय आणि तो चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते। विजय 58 धावा 5 ओव्हरची लढत। पुन्हा एकदा
मोठा फटका मिड विकेटला सजवलाय, मॅनेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवलाय आणि इथे मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू आउट अपार षटकार 6 धावांसाठी जातोय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल, धावसंख्या वाढते. खातं खोललं जातंय. दीप मंदिर तांबर्डे टीमचा कॅप्टन, चला आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये या. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय, पंचांनी सिग्नल केलाय, खराब चेंडू वाईड घोषित केलाय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. विजयी 58 धावांचं लक्ष्य पार करायचं. या खेळपट्टीचा या मैदानाचा विचार केला तर 58 धावा भरपूर कमी आहेत, परंतु मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्हला येईल पाहायचंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीप मध्ये, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. भरपूर ओव्हर कॉन्फिडन्स दिसला अण्णाकडे आणि त्यामुळेच की काय मोठा फटका सजवल्यानंतर वेट केलं, परंतु इथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या या ओव्हर नंतर टॉस घेतला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका शिवदास साईमच्या बॅट मधून वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकारासाठी खेचला गेलाय. अलंकार वरती आक्रमण चढवलंय. टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या वाढते. तारामुंबरी सोसायटी चेअरमन सन्माननीय विनायकजी प्रभू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतो आहोत. तारामुंबरी सोसायटी चेअरमन सन्माननीय विनायकजी प्रभू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर. सहर्ष स्वागत असेल आपलं मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल, परंतु या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम सर. जाऊया मैदानावरती. शिवदास साईम इथे आउट होतोय. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 1/12 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतोय अक्षय गावडे. अक्षय गावडे नवीन बॅटर मैदानात दाखल होईल. शिवदास साईम इथे आउट झालाय. टीमची धावसंख्या 1/12. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक फायदा उठवलाय अण्णा चव्हाण, शिवदास साईम, परंतु शिवदास इथे बाद झालाय. नवीन बॅटर अक्षय गावडे शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 1/12 विजयी 58 धावांचे लक्ष्य पार करायचं आहे इथे. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला अलंकार मुनगेकर राऊंड विकेट मारा करतोय. लेफ्ट हँड बॅटर दिसेल इथे, राईट हँड बॅटर दिसतोय. चांगला चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वतः यष्टीरक्षक जातोय. स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू जातोय, तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1/13 अशी परिस्थिती आहे सध्या. कुणकेश्वर पॅकर्स पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1/13 अशी परिस्थिती आहे. विजयी 58 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर पॅकर्सचा टीमचा विचार केला तर मॅच सोडणारे हे खेळाडू नाही आहेत, परंतु एका बाजूने अण्णा चव्हाण जर मैदानात राहिला तर भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. बंड्या स्पोर्ट्स बलाढ्य मालवणचा संघ देवगड नगरीमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत एक मॅच त्याने सुद्धा जिंकली आहे. कुणकेश्वर पॅकर्सने सुद्धा एक मॅच जिंकली आहे. तो कॉन्फिडन्स घेऊन हे दोन्ही संघ मैदानात. लीग पद्धतीची ही स्पर्धा नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय. गणेश येतोय. चांगला चेंडू पीठ झालाय. अक्षय गावडे सारखा एक मोठा खेळाडू इथे युवा खेळाडू आहे, परंतु अक्षयने सुद्धा ग्रामीण टेनिस गाजवलंय.
कुणकेश्वर प्रीमियर लीग असेल ती सुद्धा भरपूर त्याने गाजवली आहे. अक्षय गावडेने कातवन कुणकेश्वर या परिसरामध्ये सातत्याने हा खेळाडू खेळताना दिसलाय. चांगला परफॉर्मन्स आहे, चांगली बॅटिंग सुद्धा त्याच्याकडे आहे. परंतु आज या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळावं लागेल. अक्षय गावडे स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का? क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अलंकार इथे थोडासा अंदाज कुठे चुकलाय आणि तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. अलंकार सारख्या अष्टपैलू खेळाडू भरपूर सामन्यांचा अंदाज आहे त्याच्याकडे, परंतु इथे मात्र कुठेतरी अंदाज चुकला आणि त्याचाच फायदा उठवलाय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमने. अण्णा चव्हाण अण्णा चव्हाण पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी केली आहे. गुडलेंतरती टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. मोठा फटका सजवायचा होता. बॅट वरून निघतीये. अण्णा चव्हाण ते डॉट चेंडू गणेशचा चांगली गोलंदाजी करतोय. उर्ध विकेट मारा करेल अण्णा चव्हाण. वय वर्ष 58 नाही माफ करा 48. या वयामध्ये सुद्धा भरपूर चांगला फिटनेस ठेवलाय आणि क्रिकेटवरती भरपूर आवड आहे. शरीरापासून दूर ठेवलाय आणि म्हणूच की काय पंचाने दोन्ही हात समांतर केलाय. वाईट घोषित केलं जाईल. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर घेतला आणि त्यामुळे की काय वाईट चेंडू इथे एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. सलामीचा बॅटर, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक, टीमचा कणा, टीमचा सेनापती अशी भरपूर नावं आहेत टीमच्या कॅप्टनला. अण्णा चव्हाण वय वर्ष 48. या वयामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करतोय, टीमचं नेतृत्व करतोय. ही खासियत आहे. युवा खेळाडूंना घेऊन भरपूर स्पर्धा जिंकल्या आहेत आणि इथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू आउट ऑफ पार. षटकार 6 धावा. चर्चा तर सुरूच राहील अण्णाची. युवा खेळाडूंना घेऊन सातत्याने कुणकेश्वर पॅकर्स हा संघ भरपूर वर्ष चालवतोय आणि आपल्या जीवावरती भरपूर स्पर्धा त्याने जिंकून दिल्या आहेत कुणकेश्वर पॅकर्स टीमला. परंतु त्याच्यासोबत खेळणारे आत्ता मात्र रिटायरमेंट घेतले आहेत. पण एकमेव असा खेळाडू आहे जो कुणकेश्वर पॅकर्स टीममध्ये अण्णा चव्हाण अजूनपर्यंत नेतृत्व करतो. युवा खेळाडूंना घेऊन चांगला चेंडू आडव्या बॅटने मारायचा होता. स्विंग आणि मिस पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. गणेश टी फॉर टॅट जशाक तसं उत्तर दिलंय. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेचला परंतु त्यानंतर मात्र शांत ठेवलंय अण्णाला. भरपूर सामन्यांचा अनुभव. अण्णा एका बाजूने राहिला तर मात्र विजयाच्या आशा नक्कीच पल्लवित होतील. या मैदानावरती खासियत आहे अण्णा चव्हाणची. अष्टपैलू गोलंदाजी सुद्धा तितक्याच वेगाने करतो परंतु आता मात्र बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय. बॅकअप केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ज्या पद्धतीने चेंडू फेकून दिला होता त्याच पद्धतीने बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या मागे गेला आणि इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1,23. ओल्टू टॉस का बॉस. पुढील सामन्याची नाणेफेक होते. अर्थात आताच शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. तारामुंबरी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सन्मानश्री विनायकजी यशवंत प्रभू साहेबांचं इथं शुभागमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुढील सामन्याची नाणेफेक त्यांच्या शुभ हस्ते होते. श्री गणेश वाडा आणि दीप मंदिर तांबर्डे दोन्ही पराभूत संघांमध्ये ही लढत होते. तारा मुंबरी कॉल होतोय आणि तारा स्पोर्ट्स श्री गणेश वाडा क्रिकेट संघ टॉस जिंकतोय. दोन्ही संघांसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघ. तर वळूया कॉम्बॉक्स कडे. पुढील 2 पराभूत संघांमध्ये हा सामना. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आम्ही नक्कीच नंतर बातचीत करू. श्री गणेश वाडा ऑन द टॉस इलेक्टेड टू बोल फर्स्ट आणि प्रथम फलंदाजी करेल या सामन्यानंतर दीप मंदिर तांबर्डे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सर. या ठिकाणी आमचा कॉम्बॉक्स मध्ये टॉस झाला. टॉस जिंकला इथे वाडा टीमने आणि पहिल्यांदा
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु इथे मात्र मैदानात 18 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 35 धावा बनवायचे आहेत कुणकेश्वर पॅकर्स टीमला. गणेश खोत येतोय नवीन गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध चेंडू, तिथे मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आहे. एकच धाव ऍड केली जाईल. 17 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये पाहिजे. दोन्ही संघांना समान संधी आहे. इथे एक चेंडू डॉट गेला तर कमबॅक करेल पण त्या स्पोर्ट्स मसुरे, परंतु इथे एक धाव घेतली तर कुणकेश्वर पॅकर्स हा संघ पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई. चांगला चेंडू बीट झालाय. अण्णा चव्हाण, गणेश को टप्पा पडल्यानंतर गती कमी पाहायला भेटली, परंतु अण्णाला वाटला की फास्ट येईल चेंडू बॅट वरती, परंतु त्यामुळेच की काय पॉइंटला मारायचा होता, पॉइंट किंवा एक्स्ट्रा कव्हरला, परंतु तसं घडलं नाहीये. मिडल स्टिक वरून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 16 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडू विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का? चांगला चेंडू, बॅटचा टो लागतोय वरची आणि इथे मात्र अण्णा चव्हाणला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला दुसरा हादरा. आत्ता संघ अडचणीत असेल. अण्णा चव्हाण सारखा अष्टपैलू खेळाडू इथे आउट होतोय गणेश खोतच्या गोलंदाजीवरती. समीकरण कुठे बदलेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु कुणकेश्वर पॅकर्स अजून चांगले खेळाडू त्यांच्या सुद्धा डगआउट मध्ये पाहायला भेटत आहेत, परंतु सध्या शांतता आहे त्यांच्या डगआउट मध्ये. परंतु नवीन बॅटर मैदानात दाखल होईल का पाहायचंय. कुणकेश्वर पॅकर्स टीम कडून टीमची धावसंख्या 2/24 अशी परिस्थिती आहे. अण्णा चव्हाणचा विचार केला तर त्याने 13 धावांचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग, 2 षटकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेले आणि 13 धावांचं योगदान दिलंय. नवीन बॅटर सध्या मैदानात दशरथ साईम. दशरथ साईमचा विचार केला तर 2024 हा काळ त्याने गाजवलाय. म्हणजे गेल्याच वर्षी भरपूर स्पर्धा आपल्या कुणकेश्वर पॅकर्सला टीमला जिंकून दिलंय. भरपूर स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. असा खेळाडू दशरथ साईम, ज्याची पूर्ण जबाबदारी असेल या मॅच वरती. दशरथ साईम, अक्षय गावडे सध्या टीम मीटिंग मैदानावरती. समीकरण बदलेल का या मॅच मधील? प्रेक्षकांच्या नजरा आहेत दशरथ साईमच्या बॅट वरती. स्ट्रायकिंग एंडला जाईल, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय गावडे यशस्वी गोलंदाज. सकाळच्या सत्रामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती. गणेश खोत हा गोलंदाज दिसेल, उंचपुरा गोलंदाज. फायदा उठवेल का, शांत ठेवेल का, असे भरपूर प्रश्न आहेत. दशरथ साईम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असेल. गणेश खोत थोडासा बेट झालाय. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डचा विचार केला तर 24/2 अशी परिस्थिती आहे. दशरथ साईम, चांगला चेंडू लॉग लेगला. सांगितलं होतं की आल्या आल्या षटकार ठोकतोय की काही. सीमारेषा पडलीकडे. आखू टप्प्याचा पूर्णपणे फायदा उठवला, शफल झाला आणि अगदी बॅटच्या खाली लागलाय चेंडू आणि त्यामुळेच की काय लॉंग लेग वरून षटकार गेलाय. दशरथ साईमने आल्या आल्या षटकार ठोकलाय. आपलं खातं खोललंय, टीमला नेऊन ठेवलंय ते मात्र 30च्या घरात. 30/2. दशरथ साईम हा असा खेळाडू आहे. 2024 काळ गाजवलाय आणि तो कित्ता जर गिरवला तर नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित करेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला मारायचा होता, परंतु गणेश खोतला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये, कारण तितक्या ताकदीने गोलंदाजी करतोय. गणेशचा विचार केला तर मालवण परिसरामधला सुद्धा हा एक मोठा गोलंदाज आहे. एक थोडासा खराब चेंडू त्याच्यावरती आक्रमण चढवलं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा शांत ठेवलंय दशरथ साईमला. मॅचला सुरुवात. हा मात्र मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सफर, भरपूर लांब लचक. दशरथ साईमने षटकार ठोकलाय. काय बॅटिंग करतोय, आल्या आल्या सुरुवातीपासून षटकार ठोकतोय. टीमची धावसंख्या वाढेल. 36/2 अशी परिस्थिती आहे.
येस, थँक्यू डीजे. समीकरण येऊन टेपलंय. 12 चेंडू 22 धावा. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गणेश कोचचा विचार केला तर त्याने 13 धावा खर्च केल्यात. अलंकार मुनगेकर ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 13 धावा खर्च केल्यात. त्यानंतर गणेश तोंडवळकर असेल, त्याने एक गडी गमावलाय, त्याने 9 धावा खर्च केल्यात. आणि पुन्हा एकदा गणेश तोंडवळकर येईल. ओव्हर क्रमांक 2 पेश करताना 9 धावा त्याने खर्च केल्या. परंतु ओव्हर क्रमांक 4 त्याच्या हातामध्ये कॅप्टनने चेंडू सुपूर्त केलाय. 12 चेंडू 22 धावा. स्ट्रायकिंग एंडला अक्षय गावडे ते स्ट्रायकिंग एंडला दिसेल. चांगला चेंडू, मोठा फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू अडवेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे नकार दिलाय गणेश गावडेने. अक्षय गावडेने माघारी पाठवलंय दशरथ साईमला, कारण अक्षयला माहिती आहे दशरथ साहेबची विकेट भरपूर महत्वाची आहे आणि ती जर विकेट मैदानावरती राहिली तर कमबॅक नक्कीच करेल कुणकेश्वर पॅकर्स संघ. अटीतटीची लढत आजच्या दिवसातील. एका बाजूला कुणकेश्वर पॅकर्स, दुसऱ्या बाजूला बंड्या स्पोर्ट्स मसुरे. चांगली गोलंदाजी, स्विंग आणि मिस. एक चेंडू तुझा, एक चेंडू माझा, असंच की काय मैदानावरती पाहायला भेटतंय. प्रेक्षकांना उन्हात थांबवलंय. या सामन्याने ही खासियत आहे आमच्या तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफीची. आज स्पर्धेचा 4था दिवस. भरपूर मातब्बर संघ पाहायला भेटतील. पुन्हा एकदा गणेश तोंडवळकरच्या विरोधात अक्षय गावडे. शपल झालाय. फुलर लेनचा चेंडू पाहायचंय. लॉंग ऑनला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. 9 चेंडूचा सिग्नल दिलाय. म्हणजेच काय तर 2 धावा या चेंडूवरती ऍड केल्या जातील. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. फक्त अंपायर तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकेल. अंपायर डिसिजन ऑन फील्ड अंपायर जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. कुठलाही खेळाडू थर्ड अंपायर घेणार नाहीये. कुठलाही खेळाडू थर्ड अंपायर घेणार नाहीये आणि तशी मुबाई नाहीये. फक्त अंपायर साठी थर्ड अंपायर आहे, याची नोंद घ्यायची आहे. नो, येस, फ्री हिट. या चेंडूवरती 2 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल दशरथ साईम. चौकार मारेल, षटकार मारेल का किती धावा घेईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. रंगतदार दुपारच्या रणरणत्या उन्हात ही रणरणती मॅच पाहायला भेटतोय. चांगला चेंडू उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल का? यस, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेणार नाहीये. शांततेचं क्रिकेट तेवढ्याच पद्धतीने पाहायला भेटतंय. आता मात्र कुणकेश्वर पॅकर्सच्या डगआउट मध्ये भरपूर गरमागरमीचं वातावरण पाहायला भेटतंय. काय मॅच चालली आहे इथे. गणेश तोंडवळकरच्या विरोधात अक्षय गावडे एकदम हॉबी होतोय, परंतु कधीतरी इथे चित्र वेगळं पाहायला भेटतंय. मोठा फटका सजवलाय. भरपूर लांबलचक जाईल का? अंदाज चुकलाय दोन्ही खेळाडूंचा आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये. टीमची धावसंख्या 45 धावा. येस, थँक्यू टीजे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत. 8 चेंडू 13 धावा. गणेश तोंडवळकर, अक्षय गावडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. दशरथ साईम नॉन स्ट्राइक एंडला. 8 चेंडू 13 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हला. लॉंग ऑफला अलंकार आहे, चुकी करणार नाहीये. डीप मध्ये इथे चांगलं झेल पकडला जातोय आणि अक्षय गावडेला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला तिसरा हादरा. टीमची धावसंख्या 3 ला 45 अशी परिस्थिती आहे. येस डीजे. धावा.
मॅच मध्ये मजा येते. 7 चेंडू 13 धावा. प्रेक्षकांच्या नजरा सर्वच्या सर्व मैदानावरती लागले आहेत. दशरथ साईम, सिद्धेश कोकम इथे टीम मीटिंग चालू आहे आणि दशरथ साईमने सूचना केल्या आहेत सिद्धेश कोकमला कशा पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. 7 चेंडू 13 धावा. सिद्धेश कोकम युवा खेळाडू, भरपूर सामन्यांचा अनुभव नाहीये, मोठी स्पर्धा खेळतोय. गणेश तोंडवळकर त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट वेगाने जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. सिद्धेश कोकमच्या बॅट मधून चौकार. यस डीजे. चा नियम आहे आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. कुणकेश्वर पॅकर्स, कुणकेश्वर, बंडा स्पोर्ट्स मसुरे, रंगतदार प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवेल. शेवटचं षटक. विजय बांदिवडेकर. शेवटचं षटक. 6 चेंडू 9 धावा. कुणकेश्वर पॅकर्स या टीमला. स्ट्रायकिंग एंडला दशरथ साईम, नॉन स्ट्राईकला सिद्धेश कोकम. 2 षटकारांशी खेळतोय दशरथ साईम. 6 चेंडू 9 धावा. विजय बांदिवडेकर ऊर्ध विकेट मारा करेल. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक असेल. थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. डीप मध्ये तुम्हाला मिड विकेटला कॉर्नर ला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. चांगला चेंडू त्रिफाचीत झालाय. पहिल्या चेंडूवरती दशरथ साईम इथे त्रिफाचीत होतोय विजय बांदिवडेकरच्या गोलंदाजीवरती. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू 9 धावा. आउट होतोय दशरथ साईम. यस डीजे. थँक्यू डीजे. 5 चेंडू 9 धावा. विजय बांदिवडेकरचा विचार केला तर भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. आज अनुभवपणाला लावावा लागेल विजयला. दशरथ साईम सारख्या खेळाडूला जो 2 षटकारांशी 13 धावांवरती खेळत होतो त्याला त्रिफालचित केलंय दशरथ साईमला. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू 9 धावा. ऋषिकेश वातकर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला सिद्धेश कोकम. विजय बांदिवडेकर मुंबई परिसरामध्ये नेहमीच खेळताना दिसलाय. सिंधुदुर्ग विभागातून तोच विजय बांदिवडेकर आपल्याला दिसेल इथे. ऊर्ध विकेट, राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि इथे मात्र ऋषिकेशला खातं न खोलता शून्याचा भोपळा घेऊन टकआउटच्या दिशेने यावं लागेल. आउट झालाय. टीमला बसलेला 5वा आदरा म्हणावा लागेल. ऋषिकेश वातकर आउट होतोय 0 या धावसंख्येवरती. विजय बांदिवडेकरच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होतोय. हॅट्रिक चेंडू असेल विजय बांदिवडेकरचा, परंतु नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. गुरु वाडेकर. गुरु घाडी जातोय. गुरु घाडी जातोय.
4 चेंडू 9 धावा, हॅट्रिक चेंडू विजय बांदिवडेकरचा स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवेल का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. स्ट्रायकिंग एंडला गुरु घाडी दिसेल आपल्याला, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश कोकम. गुरु घाडीचा विचार केला तर त्याने सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलंय, परंतु आज इथे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. 4 चेंडू 9 धावा, या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड भरपूर फास्ट आणि त्याचा फायदा उठवावा लागेल गुरु घाडीला. विजय हॅट्रिक चेंडू, मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जाईल का तिथे? यस, एक धाव कंप्लीट केले. एका धावेवरती समाधान मानावं लागते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. धावसंख्या 50, अर्धशतक फलकावरती लागतंय. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, या चेंडूवरती भवितव्य असेल. एक मोठा फटका सजवला, कमबॅक करेल, युटर्न घेईल कुणकेश्वर पॅकर्स. सिद्धेश कोकम, गोलंदाजी खराब पाहायला भेटली विजय बांदिवडेकरची. एक धाव ऍड केली जाईल. 3 चेंडू 7 धावा, एक मोठा फटक्याची अति आवश्यकता असेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे आमच्या चॅम्पियन ट्रॉफीचा. सिद्धेश कोकम पुन्हा एकदा लॉंग लेग वरून मारायचा होता, परंतु इथे मात्र लेग स्टिक वरून हा चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय विजय बांदिवडेकर आणि आज अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू 7 धावा, या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सिद्धेश कोकम. एक मोठा फटका सजवला तर मात्र पुढच्या चेंडूवरती फक्त एक धाव बनवायची आहे, पाहायचंय. परंतु या चेंडूवरती एक धाव घेतली तर मात्र पुढच्या चेंडूवरती गुरु घाडीला षटकार मारावा लागेल. समीकरण दोन्ही बाजूने समान. मोठा फटका कव्हरला दिशा दिली आहे, पाहायचंय. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. गुरु घाडीने नकार दिलाय, खराब फेकी, परंतु बॅकअप केलं जाईल. तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025. एक चेंडू 6 धावा, गुरु घाडी षटकार मारून मॅच फिनिश करेल का, क्षमता आहे. असे भरपूर कारनामे गुरु घाडीने देखील केले आहेत, परंतु या मॅच मध्ये चांगला चेंडू स्विंग अन मिस आणि विजयी होतोय तो मात्र बंड्या स्पोर्ट्स मसुरे. पराभूत होतोय कुणकेश्वर पॅकर्स. कुणकेश्वर हा संघ वेल प्लेड. बंड्या स्पोर्ट्स मसुरे हाटलक असेल कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वरचं, परंतु या ठिकाणी चांगली बॅटिंग केली. अण्णा चव्हाण असेल, दशरथ साईम असेल, याने चांगलं योगदान दिलंय या मॅच मध्ये. अलंकार मुनगेकर बॉलिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 13 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर गणेश तोंडवळकरने 9 धावांचं योगदान दिलंय, त्याने एक गडी बाद केला. गणेश खोट थोडासा महागडा ठरला, त्याने 13 धावा दिल्या. त्यानंतर मात्र त्या गणेश तोंडवळकरचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 4 पेश करताना त्याने पुन्हा 13 धावा दिल्या आणि ओव्हर क्रमांक 5 पेश करताना विजय तोड